हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आता आपण या ठिकाणी बघू जो काही चेक आपला इश्यू केलेला आहे, सुपरवायझरांनी अप्रूव्ह केला आहे, त्यानंतर आपल्याला तो चेक प्रिंट करावा लागेल। आपल्याला कल्पना असेलच, आता नवीन गाईडलाईन्सनुसार हँड रिटर्न चेकला थोडंसं सेकंड प्रायोरिटी देतात, त्याच्यामुळे ते जे चेक्स आहेत ते प्रिंटेड असावे असं या ठिकाणी अपेक्षित आहे। त्याच्यासाठी आपण सुपरवायझर जो असेल ट्रेझरीचा, त्याच्या आय डीने आपण लॉग इन करणार आणि त्यांच्या बँक मॉड्यूल्समध्ये आपण जाऊया। बँक्स मॉड्यूल्समध्ये असेल, कार्ड्स असेल, त्या कार्ड्सला आपण जायचं। या ठिकाणी आपण पाहू शकतो चेक प्रिंट नावाचं एक ऑप्शन आहे। या चेक प्रिंटला आपण क्लिक करायचं आणि आज दिवसभरातले सगळेच्या सगळे चेक आपण या ठिकाणी प्रिंट करणार आहोत असं आपण कन्सिडर करूया। या ठिकाणी गेट डिटेल्सला क्लिक करायचं। गेट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर आज दिवसभरात जेवढे चेक आपण इश्यू केले असतील किंवा ड्रॉ ऑन केले असतील ते सगळेच्या सगळे चेक येतील आणि त्यांच्यासमोर असं प्रिंटचं ऑप्शन असेल। या प्रिंटच्या बटनाला क्लिक केल्याबरोबर आपण लेझर प्रिंटरच्या माध्यमातून हे जे चेक्स आहेत हे आपण प्रिंट या ठिकाणी करू शकणार आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी पेईचं नाव आलेलं आहे, पोस्ट मास्टर बुलढाणा, डेट आलेली आहे, याची जी अमाऊंट आहे ती अंकामध्ये आणि अक्षरामध्ये सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। आपण आपला चेक जो आहे त्या प्रिंटरमध्ये टाकायचा आणि प्रिंटरमधून तो प्रिंट झाल्यानंतर पोस्ट मास्टर साहेब त्याला सही करून हा जो चेक आहे आपल्या एस्कॉर्टसोबत देतील आणि आपले हे जे दोन्हीचे दोन्ही एस्कॉर्ट आहेत ते बँकेमध्ये जातील। जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी करतील, आपल्या खात्यामधनं पैसे मायनस होतील, तेवढी फिजिकली कॅश त्यांना बँकेमधनं मिळेल आणि त्यानंतर ते ती कॅश घेऊन आपल्या ऑफिसमध्ये येतील। त्यानंतर पुन्हा जो ट्रेझरर असेल आपला, तो ट्रेझरर त्यांच्याकडनं ती जी की कॅश आहे तो एक्नॉलेज करेल आणि त्यानंतर आजचा हा जो चेक आपण ज्या चेकच्या अगेन्स्ट हे सगळं ट्रान्झॅक्शन केले, तो जो चेक आहे तो आपल्याला डिस्पोज करावा लागेल। त्याच्यासाठी आपण ट्रेझररनी लॉग इन करावं लागेल आपल्याला। त्यासाठी ट्रेझररला लॉग इन केल्यानंतर ट्रेझररच्या बँकमध्ये आपण जायचं, रिपोर्ट्समध्ये आपण जायचं आणि या ठिकाणी आपण जो चेक आहे तो चेक जो आहे तो आपण या ठिकाणी डिस्पोज करायचा। धन्यवाद।